Hello, hello. This is the My Artifact episode number 2227. आजची तारीख आहे 7 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 10 वाजून म्हणजे पावणे 11 झाले. माझा पुण्याचा व्हिडिओ बनलाय. ओके, कम्प्लीट झालाय. त्याचा म्हणजे कम्प्लीट झाला म्हणजे रेंडर सुरू आहे. रेंडर झाल्यानंतर मग मी त्याला थोडंसं बघतो पुन्हा. ओके, म्हणजे एकदा उद्या पुन्हा थोडंसं चेक करतो की व्हॉट इज एक्झॅक्टली काही बाकी आहे का नाही, म्हणजे जस्ट लाईक फायनल टचअप वगैरे राहत नाही थोडंसं या. पण जे आता बाकीचे म्हणजे कलर ग्रेडिंग तास झालाय. ओके, साऊंड डिझायनिंग थोडंसं बाकी आहे, बट आय डोंट थिंक की साऊंडची गरज आहे. बट स्टील आय विल डू समथिंग ऑन दॅट थिंग. ओके, जो माझा ॲनिमेशन टेम्पलेट द्यायचं होतं म्हणजे ॲज अ सौरभ बहुत सारे फिल्म्स दिस सौरभ आणि ए आणि एव्हरी कॅरेक्टर इज मुव्हिंग लाईक दॅट, जग 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 जग. आय वॉन्ट टू बी दॅट, बट युजली प्रॉब्लेम का होऊन राहिला की या व्हिडिओमध्ये, पुण्याच्या व्हिडिओमध्ये बहुत सारे गोष्टी आहे. इट वॉज सो मेनी थिंग्स लाईक हायपर लॅप्स आहे, टाइम लॅप्स आहे, काही काही व्हिडिओ जे 1-1 घंट्याचे व्हिडिओज आहे ते ऑलमोस्ट करीब मी त्याला 5 का 6 सेकंडमध्ये कॉम्प्रेस केलं आहे. तर विचार कर, इट वॉज. आणि असे 3-4 व्हिडिओज आहेत असे, कारण इट वॉज सो मेनी फास्ट दॅट प्रीमियर कुड अंडरस्टँड. त्याच्यानंतर आफ्टर इफेक्ट्स मधले काही प्रोजेक्ट्स आहे जे आफ्टर इफेक्ट्स मध्ये बनवले, त्याच्यानंतर त्याची लिंक इथे प्रीमियर मध्ये दिली, आणि या साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या आहे सगळे 4 GB मध्ये. तर त्यामुळे त्याला बहुत जास्त वेळ लागत आहे. ऑब्विसली थोडं ग्राफिक्स सपोर्ट करत आहे, सो इट विल बी रिअली फाईन, बट ऑब्विसली इट विल टेक टू मच टाइम. मी मगाशी एक व्हिडिओ एक्सपोर्ट करायला मला ऑलमोस्ट 2 घंटे लागले या. बट इट वॉज फाईन दॅट की झाला तो. दॅट्स रिअली गुड. हा जो हे जे नवीन ग्रुप आहे, एक प्रकारे ॲज अ फिल्म मेकिंग मध्ये मी अशा लोकांसोबत भेटून राहिलो जे लोक म्हणजे काइंड ऑफ लाईक रिलेट विथ द फिल्म मेकिंग, आणि हाऊ दोज आर पीपल आर सो अमेझिंग ॲट वॉट एव्हर दे आर डुईंग. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ लुक्स रिअली गुड अँड फील्स रिअली अमेझिंग. ओके, उद्या पण मीटिंग आहे. ओके, आज मीटिंग झाली 4:30 वाजता आणि खूप साऱ्या गोष्टी फाइंड आउट झाल्या की सो मेनी थिंग्स. देन त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर खूप साऱ्या जणांनी आयडियाज वगैरे रिप्रेझेंट केला. आज सकाळी उठल्यानंतर काय केलं, काल रात्री मी एक मेसेज टाकला होता की म्हणजे काल सेशन झालं होतं ना, तर हाऊ इज युअर फीडबॅक वगैरे वगैरे समथिंग समथिंग. तर मी लिहिलं युअर फाईन, ग्रेट वगैरे. थांब, मी प्रिसाइजली सांगतो ना की एक्झॅक्टली काय म्हणलं मी. माझ्यापाशी त्या टेक्स्ट मध्ये लिहून पण आहे. कुठे गेलं माझं व्हॉट्सअप? ओके, इट इज whatever. My captain. Okay, so this is मी काल एक मेसेज टाकला होता. Today's session was really good. Always feels really amazing when I learn something new. Basically, I'm kind of camera person, and I always thought that I have a camera means filmmaker. I always thought that having a camera means filmmaking, but scripts and stories are also really important too. Today I learned log lines, synopsis of story, type of script, and structure of script. Thanks to Kritesh for this good knowledge. Also, one more thing, I'm really interested in Charlie Chaplin project. Anyone interesting, drop a message. Okay, so it's just like मी एक सिम्बल असं लिहिलं. ओके, आणि त्याच्यात खूप जणांनी रिप्लाय केला. फर्स्ट ऑफ ऑल क्रितेशनी म्हणलं की ऑल आर इन वन ग्रुप, could you please name yourself along with your city and form a separate WhatsApp group? Anyone can take responsibility. Guys, please, will be a Charlie Chaplin. So she said, I will take the responsibility. And त्या वैष्णवीने एक ग्रुप बनवला ज्याच्यामध्ये मला पण जॉईन केला. थँक्स, ऍड मी ऑन दिस ग्रुप. ओके, अँड देन
Okay, and then I'm Soumya Roy. I'm from Kolkata. Palash, Indore, Piyush, Mithila, Shruti. So many people यांनी reply केले. I created group and I added almost everyone. Rest of the guys you are not added, please tell me your name so I can add. I'm Meenal from Mumbai, Manav Ulhasnagar, Aisha Delhi, uh, Shri Niraj, Shri Nijan Mukherjee, Shri Nijan. It's kind of like a really complicated name. Shri Nijan Mukherjee, Shrijan, Shrinjan, Shrinjan, Shrinjan. Okay. Shrinjan from Kharand, Navi Mumbai, Rakesh Pune, Chennai, Ravi from Delhi, Ravi Kumar Bihar, Varanasi Mumbai. Baapre, so many people. Shakti Jain from Gwalior, Manoj Chennai, Prisha from Mumbai. Film submission and expected deal will be 15th April 2021, which the Charlie Chaplin and Dada Saib Phalke. Okay, yeah. So basically, whatever we are making, the deadline is the 15th April. Okay, so it's almost like we have almost 5 days and आजचा दिवस तर गेलाच आहे. तर उद्याचा म्हणजे 2 दिवस म्हणजे फक्त 7 दिवस. ट्रस्ट मी. असं नाही, असं म्हणलं गेलं ना, युजली कसं आहे की जर मी एकटा याच्या प्रोजेक्ट मध्ये काम करत आहे ना, तर मला फारसा वेळ लागत नाही. ओके, इट जस्ट लाईक मी थोडा रिसर्च करीन, स्क्रिप्ट थोडस फायनलाइज करीन, देन शूट करून टाकेल, या अँड देन एडिट करून घेईन. हार्डली माझं 2 दिवसामध्ये काम खतम होऊन जाते, काही लागणार नाही. बट याच्यामध्ये मला काय करायचंय आता, युजली मोस्ट ऑफ द पीपल आज काइंड ऑफ लाईक खूप काही विचार करून राहिले हे लोक. या फर्स्ट ऑफ ऑल, चार्ली चॅप्लिनचं माझ्या डोक्यामध्ये आयडिया कशी होती का आपण एक प्रकारे ट्रिब्यूट देऊन राहिलो. तर याच्यामध्ये कसं आहे की बंच ऑफ पीपल आर टॉकिंग अबाउट दी चार्ली चॅप्लिन अँड हाऊ हिज ऍक्टिंग और हिज वर्क इन्फ्लुएन्स देअर लाईफ. ओके, बस एवढंच. ओके, हार्डली जस्ट लाईक 10-10 सेकंड, 15-15 सेकंड वगैरे सगळ्यांना बोलायचं होतं, नॉट टू मच. ओके, मी सगळ्याकडून व्हिडिओ फाईल्स कलेक्ट केल्या असत्या, त्याच्यानंतर काही बी रोल टाकले असते, चार्ली चॅप्लिनचे काही फुटेजेस वगैरे टाकले असते. दॅट्स इट, फाईन. म्युझिक डिझाईन केलं असतं, एव्हरीथिंग लुक्स रिअली गुड. ओके, माझा हाच मोमेंट होता. आता याच्यामध्ये हे लोकांनी थोडा जास्तच विचार केला. याच्यामध्ये हे लोक म्हणाले की प्रत्येकानं ऍक्टिंग करू, काही कम्पॅरिझन करू, काही क्वारंटीन आहे तिथे आपण कशाप्रमाणे दाखवू शकतो ते सारं करू. इट्स काइंड ऑफ लाईक अ बिग गेम. म्हणजे छोट्या गोष्टीला बहुत जास्त कॉम्प्लिकेटेड, बहुत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करून राहिले लोक. बेसिकली व्हॉट इज हॅपनिंग, मला माहिती आहे, मला एक्सपिरियन्स आहे या सर्व गोष्टीचा. मी एक प्रॉपरली सांगतो. यस, तुम्ही फिल्म बनवताना ऑब्व्हियसली या सर्व गोष्टीची गरज असते, या. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुमची स्क्रिप्टच फायनलाइज नाही. ट्रस्ट मी, उद्या पण असाच घोळ होणार आहे. उद्या पण साधारण एका स्क्रिप्ट नाही आणि जस्ट लाईक सगळेजण खूप सारे म्हणतात हे करू, ते करू, ते करू, ते करू, आणि इन द एंड कोणीच काय करणार नाही. सो कोणीच काय करणार नाही म्हणजे इट जस्ट लाईक दॅट की सगळेजण करेल, बट कोणी फिक्स राहणार नाही का कोणत्या ह्याच्यावर काम करायचं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपले लिमिटेशन समजून घ्या. we cannot physically interact with each other. That's the main important. जे फिल्म मध्ये असते सगळे मिळून एकत्र मिळून काम करतात, पण याच्यामध्ये आपल्याला एकत्र भेटता येत नाही बिकॉज वी आर काइंड ऑफ लाईक रिली स्कॅटर्ड. सो बेसिकली जे काही करायचं ते स्वतः हे करायचं. त्याच्यामध्ये काय करू शकतो, याच्यामध्ये बंच ऑफ क्लिप्स तुम्ही स्वतः घरी बनवा. ओके, आणि ते व्हिडिओज एका व्यक्तीकडे सेंड करा, जो व्यक्ती एडिट करेल. ओके, या साऱ्या गोष्टी म्हणजे जो सगळ्या गोष्टी गॅदर करेल. खूप सारा धुवा आलाय, कुठून आलाय आय डोंट नो. इट्स सो मेनी स्मोक. कुठेतरी काहीतरी जळत आहे आणि खूप जोरदार जळत आहे. दॅट्स वाय आय कुडंट डू समथिंग लाईक दॅट. व्हॉटएव्हर. हा, तर मला काय म्हणायचं होतं, हा, तर इट जस्ट लाईक दॅट की एक आता कसं एवढे सारे जण इन्व्हॉल्व्ह होत आहेत, सगळेजण आयडिया थ्रो अप करत आहेत. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉम्प्लिकेटेड की आपण एका सिंगल ऑब्जेक्टवर फोकस राहून त्याच्यानंतर काही ना काहीतरी करू.
आता हे लोक जे विचार करून राहिले चार्ली चॅप्लिन बद्दल की कसा बनवायचा काय करायचं, ट्रस्ट मी इट वॉज द काइंड ऑफ लाईक अ रिली डेड एंड. म्हणजे मी असं नाही म्हणत की यांचं कॉन्फिडन्स लो करायचं वगैरे त्या दृष्टिकोनातून, ना ना इट वॉज, हे माझं बिलकुल इंटेन्शन नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की जो कन्सेप्ट आहे ना तो काफी रॉंग आहे. यू आर चुझिंग अ रिअली रॉंग कन्सेप्ट ऑफ मेकिंग एव्हरीथिंग इन रिअली रिअली लॉंग शॉर्ट पिरियड ऑफ टाइम विथ ऑल दोज पीपल. सो इम्पॉर्टंट हे आहे की या म्हणजे म्हणजे हे पॉसिबल होऊ शकतं, असं नाही होऊ शकत, पॉसिबल होऊ शकते. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की याला गॅदर होणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट हेच आहे की कोणाला एवढं इंटरेस्ट नाही आहे की कोणी स्वतःहून कॉल करेल ग्रुपवर झूम मीटिंग मध्ये असं काही म्हणेल वगैरे आणि त्याच्यातून काही सार्थक काहीच होणार नाही. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हे सगळेजण गॅदर राहील तर तेव्हा खूप काही गोष्टी होऊ शकतात. तेव्हा तर आपण लगेच एक शॉर्ट फिल्म काही बनवून टाकू शकतो, बस सगळेजण गॅदर झाले पाहिजे. बट इट कॅन नॉट बी डन समथिंग लाईक दॅट, कारण इथं पॅन्डेमिक आहे आणि एव्हरी वन इज लिव्हिंग एंटायर द कंट्री. कुठे कुठे कोणी तर चेन्नई, दिल्ली, बँगलोर, कोणी आंध्र प्रदेश, बिहार मधले पण काही लोकच आहे, महाराष्ट्र, कर्नाटक. सो इट कॅन नॉट बी हॅपन राईट नाउ. सो बेसिकली जस्ट लाईक दॅट की व्हॉटएव्हर. तर मग का हा चार्ली चॅप्लिनचा प्रोजेक्ट ड्रॉप करायचा आहे? वेल आता मी कसं समजलं, मी या सर्व गोष्टी म्हणलं की डूड यू आर डुईंग समथिंग रिअली ओव्हर थिंकिंग अँड इट वॉज नॉट गन हॅपन बिकॉज इट जस्ट लाईक दॅट की त्यामुळे नाही का त्यांचे असं त्यांच्या जेवढी काही मेहनत घेऊन राहिले त्यांना काफी हर्ट होऊन जाईल. आणि इट वॉज आय नो की असं नाही व्हायला पाहिजे या, बट इट जस्ट लाईक दॅट या इट वॉज. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की लेट जस्ट शिफ्टेड युअर सेल्फ फ्रॉम, म्हणजे तू चार्ली चॅप्लिन मध्ये पण इन्व्हॉल्व राहा असं नाही, बट नॉट दॅट टू मच. तू दादासाहेब फडकेवर घे, कारण नो वन इज डुईंग समथिंग लाईक चार्ली चॅप्लिन. मी जस्ट फक्त युजली मी इनिशिएटिव्ह घेतला, ट्रस्ट मी, माझ्या अगोदर कोणीच मेसेज टाकलं नाही. काल काय झालं, काल सेशन झालं आणि त्या सेशन मध्ये नाही का सगळ्यांनी फीडबॅक टाकले, तर सगळ्यांचे असेच फीडबॅक होते वगैरे की फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो, really wonderful session, the Avanti said. The really wonderful session, got to learn so much. It was fun. Learn about break the rule when necessary. Activity was a fun. Got through the movies again with the one liner theme. Really amazing information, thank you. Then Shruti say, great session. Learn script as the main bible of the crew. Got to know about stage of script, learn about logline, why interesting activity, type of script, and 3-act struggle made the session more irresistible. Looking forward to make movie with this. Follow patchmates. Then Kulkarni say, interactive and fun. We got to know about tagline, scripts, idea, there are act, structure, plots. Then I don't know, is this guy? It was an amazing session. Learn about the logline more clearly. Thought the small game which we had, hoping that the next activity will be icebreaker for everyone. Then Manav says, enjoy the session a lot, especially enjoy the Namit Kapyar. But yeah, jokes aside, methods and then style of the Kritesh sir, it just legit. Learn from logline and even enjoy the IRA. I don't know what's IRA is. Then what's Shankar S Sang Sankarshan. Sorry, I'm really bad at name. Okay, it's really beautiful name. Okay, Sankarshan. Sankarshan says, as our second session, it was unique fun having him back. He made sure to entertain us thought the session and made us participate as we get to know things easily. We learn about the brainstorming process, which was also explained in detail via modules, and we also learn how to apply logline and film. Then RK says,
Today class is very knowledgeable for me. I went to know more about Scott writing and I know some very good points about today. First, the basic thing about the write good script as you have to be a good hear, fail and see. There are helpers to generate good ideas. Second thing, I know the stage and the script writing. I understand about the logline. Then fourth, type of the script. Fifth, finally structure of the script, working, writing basic. These are these things of because of good mentor like Captain Kritesh. Thanks him for Captain for providing such a valuable knowledge. I am curious for the next session. Then Stuti, Stuti. I'm kind of like I don't know if this name is correct, but that is the name called Stuti. So, I don't. The session was fun, also from brainstorming ideas, one liner and log line to the 3-act structure. Looking forward for the next activity. Okay. Then Rakesh says today's class was nice. Got to know all about the process of script writing. That's good. Then Tanya say it was amazing session. We got to know about logline script, their 3-act structure. It was really good. So much. Then Shirin says it was crazy start session with the script writing, which was actually a script and it's a stage. Great. Later or we won't be with new words. Logline especially means it was for me, which made me take a glance of 3 hour movie 2 minutes and later on the type of script but 3-act structure. Captain Kritesh gave me a terrific example which I can't remember right now. Sorry, but the session was great and improved knowledgeable on screenplay made my brain too little too more deep. Thanks sir for this. Then Arya Hora say it was a great session. It was great session today. I got the opportunity to learn lots of one line activity was fun. Thank you, Captain Kritesh. Today and then Vanashri said today I'm feeling not so well. I didn't give my 100%. So sorry for this, sir. But I will take care from next session. And it was really amazing session. We got to know three-act structure, learn logline, the way of teach you everyone. When they teach us, it seems that just keep listening. And thanks for today's wonderful lesson. Then I say today's session was really good. Always feels really amazing when I learn something new. Basically, I'm kind of camera person, and I always thought that having a camera means filmmaker, but script and story are also really important too. Today I learned logline, synopsis of story, type of script, structure of script. Thanks to Kritesh for this good knowledge. Also, one more thing, I'm really interested in challenge upload project. Anyone interested? Drop a message. Okay. आता मी मेसेज केला त्याच्यानंतर याच्या अगोदर मी एवढं सगळेजण बोललो मी कोणीच यांना असं वाटलं नाही का हा प्रोजेक्ट करायचा आहे बा. नो वन विल डन समथिंग एनिथिंग. ओके. त्याच्या अगोदर तर सांगितलंच नव्हतं तर कोण म्हणणारच नाही. ओके. तर जस्ट लाईक दॅट सगळ्यांनी फक्त तारीफ केली बट कोणीच प्रोजेक्टचं नाव घेतलं नाही. इथे मी नाव घेतलं पहिल्यांदा. जस्ट लाईक वन मोर थिंग, आय एम रिअली इंटरेस्टेड इन चॅलेंज अपलिंग प्रोजेक्ट. एनीवन इंटरेस्ट, ड्रॉप अ मेसेज. ओके. सून एज आय डन दॅट तेव्हा माझी खूप जास्त फाटली होती का जस्ट लाईक व्हॉट द फक आय डिड. ओके. बट देन मी माझं डेटा कनेक्शन ऑफ केलं, माझा फोन साईडला ठेवून झोपून गेलो मी. इट वॉज लाईक दॅट. बट त्याच्यानंतर मग खूप काय झालं. त्याच्यानंतर ऑलमोस्ट हे म्हणजे 11:30 वाजता चॅट आहे. त्याच्यानंतर मग क्रितेश से ऑल आर वन ग्रुप कुड बी प्लीज अंडरस्टँड युअर सेल्फ सिटी अँड सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप. देन त्याच्यानंतर मग सगळे काही मग ते ग्रुप बनला आणि एव्हरीथिंग वॉज डन समथिंग लाईक दॅट. ओके. तर इथून सुरुवात झाला. ओके. आणि त्याच्यानंतरही मी चॅलेंज चॅप्लिंग मध्ये नाही का एक मी माझी आयडिया पिच केली. ओके. जस्ट अबाउट all are from Mumbai. Nope. I'm from Pune. Nope. Right now Bangalore. Piyush from Mumbai.
Is there only one group, one or two group? Same from Pune, Girish, Gujarat, Lucknow, Tripura, Mayo here from Ulhasnagar, Mumbai. Then त्याच्यानंतर मी माझा डेटा कनेक्शन ऑफ केला आणि त्याच्यानंतर म्हणजे almost सकाळी ऑलमोस्ट करीब 8 वाजता मी मेसेज टाकला. ओके. Good morning, guys. Good morning and hello, guys. I'm Saurabh Bhosle from Vodha, Maharashtra. Basically, we all are scattered in the entire country, so we won't be getting physically together, but we can share some of the ideas and thoughts on the group. Okay. I do have idea for Challenge Chaplin project. It just 3 and 4 minute video that we can share thought about Challenge Chaplin. Here's my idea. When I was a little kid, there is no mobile, computer, internet, not even a TV cable connection. I just have Doordarshan every Sunday. There is a one show broadcast on the Doordarshan, and that show is Charlie Chaplin. For that show, I'm really excited to watch. I just watch it. I just waiting for when the Sunday come and when I watch. Right now, I watch those shows on YouTube, and also how those guys make this show without VFX in 50s or 60s. This Charlie Chaplin show make me laugh, make me amazing, make me questions how those shot was taken in that era. Thanks to maker of the Charlie Chaplin show. Thank you, Charlie Chaplin. Anyone have some different idea about Charlie Chaplin? Please drop a message. So मी हा मेसेज टाकला होता सकाळी 8 वाजता. ओके. मग त्याच्यानंतर धडाधड मेसेज यायला लागले की कोणाकोणाची आयडियाज काय आहे आणि सो मेनी थिंग्स like that. Let's hear the ideas and we can pull off those ideas, get his highest score when we all say okay. So we make the tribute to the project Charlie Chaplin brief and there are म्हणजे इट जस्ट लाईक दॅट लोकांची डूड म्हणजे ते बघ ना तेवढ्या एफर्टली ते सगळेजण लिहून राहिले तर दॅट मीन्स समथिंग काही ना काहीतरी असेल. जस्ट रीड इट. Okay, so Hetvi say, guys, I can't be part of it because I'm not going to attend the next session, shayad. Okay. Then Shankar Astan, he says, Captain will till when we get ready the project. Let's do a thing. Let's hear all the ideas we all have and we poll for all all those. The idea which gets highest vote, we choose. Spelling किती गलत लिहिलं बे. Chose that what what the fuck. YAL all says it's then this guy say Shirin. I'm sorry, what the project exactly? Then Kulkarni says sounds good. Okay, so the Shankaras Sankar Sankar Sankarsan. Okay, I'm really bad at name. It is like just let me apologize for this. What is Shankarsan. Okay, Shankarsan say we got to make a tribute on project on Charlie Chaplin as a collaborative project when all the member can participate doing all bit of work according to their specifically or what are they good with. Just brief thing. I hope you get what I am saying. Okay, I understand. A Charlie Chaplin film had a completely different era of its own time. We can literally feel the time when it was made, but also some films are way ahead of its time that we wonder how did he make it. And concept of the film were far from amazing. Then Sankarsan says, I think we should
schedule time for research thing. Let everyone research about Charlie Chaplin. We will put out ideas for scripts whenever everybody's are comfortable. Then we can pull the idea. That's all same. Then Shirin, whatever his guy's name, I don't know. I also suggest if anybody here, anybody hasn't yet watched Charlie Chaplin film or it just like bit. So many people, it just like I'm really tired of listening all those chat. Just like I'm okay. तुझं काय भैया फर्स्ट ऑफ ऑल मला हे चार्ली चॅप्लिनचा प्रोजेक्ट तर करायचा आहे बट हे जस्ट लाईक व्हेन एव्हर दे से आय विल डू इट बट नॉट फॉर मी माझा याच्यातून नाही करेन. दुसरी गोष्ट मी दादासाहेब फडकेचा प्रोजेक्ट थोडासा सिरियसली घेतो. ओके याच्यामध्ये काय आहे की मी थोडं स्क्रिप्ट लिहितो थोडंसं प्रॅक्टिकली जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कशाप्रमाणे व्हॉट इज आय एम ट्राईंग टू से वगैरे आणि त्यानंतर सेम स्क्रिप्ट ऑलमोस्ट करीब 5 ते 10 लोकांना सेंड करतो. ओके त्यांना 2 शॉट घ्यायला लावतो एक मीडियम शॉट एक क्लोजअप. ओके त्याच्यामध्ये मी पूर्ण इन्स्ट्रक्शन देतो कशाप्रमाणे शूट करायचं. देन आय विल पुट ऑल दोज थिंग्स ॲट इट अँड देन आय विल ओके होऊन जाते काम बट इट विल टेक टाइम. ऑलराईट सो दिस इट. थँक्यू.